तर मुसळधार पावसामुळे पाटण कोयना नगर रस्ताच वाहून गेलाय। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच समजत नाहीये। पाटणमधून कोकणात जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे सध्या पडले। 1 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी जवळपास कित्येक मिनिटांची प्रतीक्षा करावी लागते आहे। याच पाटण कोयना नगर रस्त्यावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। पाहूया। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे साताऱ्यातील रस्त्यांवर देखील याचा परिणाम झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे। मी सध्या उभा आहे सातारा जिल्ह्यातीलच पाटण तालुक्यातीलच असणाऱ्या पाटण कोयना नगर या रोडवरती। या रोडवरती मोठ्या प्रमाणात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। जवळपास 1 किलोमीटर अंतर पार पडायला देखील 20 मिनिटाचा कालावधी लागत आहे। रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे देखील समजत नाही। याच खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात छोटे मोठे अपघात देखील होताना पाहायला मिळत आहेत। दिवसा मात्र एक खड्डे दिसत आहेत, मात्र रात्रीच्या वेळेला एक खड्डे दिसत नसून बाईक चालक असतील, 4 व्हीलरवाले असतील देखील मोठ्या प्रमाणात यांचे अपघात होताना पाहायला मिळत आहेत। टायर फुटून देखील अपघात झालेले आहेत। वेळीच या प्रशासनाने देखील हे खड्डे मोजून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी देखील मागणी आता पाटणकरकर असतील किंवा सातारकरांकडून देखील करताना पाहायला मिळत आहे। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।